बातमी विरोधकांची पत्रकार परिषद विधान भवनातील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये होणार आहे। मोठी बातमी आहे, विरोधी पक्षाला कार्यालय न दिल्याने हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। विधिमंडळातील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेतेपद नसल्याने हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। विरोधी पक्षाचे जे दोनही बंगले आहेत, विधान परिषद आणि विधानसभेचे, विरोधी पक्षाचे जे दोनही बंगले आहेत, विधान परिषद आणि विधानसभेचे, एक प्रदेशाध्यक्षांना त्यांनी दिला आणि दुसरा बंगला मंगलप्रभात लोंढा मंत्री आहेत त्यांना दिल्याची माहिती आहे। आम्ही सर्वांनी मिळून मागितल्यानंतर जर ते होत नसेल तर दुर्दैव आहे। ठीक आहे, आम्ही रस्त्यावर प्रेस घेऊ, काय फरक पडणार नाही। शेवट लोकशाहीमध्ये दोन बाजू असतात, ती साधी बूज जर यांना नसेल तर ते दुर्दैव आहे। हे पहिल्यांदा होते आहे महाराष्ट्रामध्ये। आम्ही तर अत्यंत कमी संख्या असताना सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे। त्यांना लोकशाहीमध्ये असलेला विरोधक हा काही सरकारचा विरोधक नसतो, सरकारच्या धोरणाचा विरोधक असतो आणि सत्ताधाऱ्यावर थोडा अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो आणि त्या लोकांना नजरेपुढे ठेवूनच काम व्हावं, यावर अंकुश राहावं सत्ताधाऱ्यावर, यासाठी विरोधी पक्ष आहे। ठीक आहे, जर नाही तर आम्ही आहे त्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न मांडू। प्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेमध्ये राईट टू डिस्कनेक्ट विधेयक सादर करण्यात आलेले आहे। ऑफिस सुटल्यानंतर नो कॉल नो ईमेल्स, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनासंदर्भातलं हे महत्त्वाचं विधेयक राईट टू डिस्कनेक्ट हे सादर झालंय। 14 Sir, I beg to move to leave to introduce a bill to establish Employees Welfare Authority to confer the right on every employee to disconnect from work-related telephone calls and emails beyond working hours and on holidays, and right to refuse to answer calls and emails outside of work hours for all matters connected thereafter incidental efforts. Right. न्यूज धारावी बचाव आंदोलनाची आज इशारा जनसभा आहे। आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थितीमध्ये ही जनसभा होणार आहे। मेघवाडीतील गणेशनगरमधील 42हून अधिक झोपड्या पाडण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली आहे। एसआरएच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी धारावी बचाव आंदोलनाची आज सभा आहे। धारावीमधील कामराज हायस्कूल समोर संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती देखील पुण्यातून। पुण्यात भाजप शहर कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन झालेलं आहे। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पालिका निवडणुकांच्या विविध मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे।